यानंतर पुणे पोलिसांची पीसी सुरू आहे, थेट जाऊयात. आहे आणि दबावातनं पोलीस कारवाई करत नाही अशा पद्धतीने सातत्याने आरोप केला जातोय. नेमकं कुणाचा दबाव पुणे पोलिसांवरती? साहेब, आम्ही काल पण सर्वांना स्पष्ट केले होते की पोलीस यामध्ये जी कारवाई रविवारी प्रथम दिवशी पासून करत आहे, 304 आयपीसी लावण्याची प्रकार असतील, कोर्टाला जुवेनाईलला अडल्ट ट्राय करायसाठी अर्जचे असतील, नंतर 75 आणि 77 जुवेनाईल जस्टिस ऍक्ट तहत गुन्हा दाखल करायची असतील, पोलीस डे 1 पासून कायद्याची मार्गावर आहे. मी काल ही पण खुलेआम सांगितले की कोणताही लीगल पॅनल, लीगल एक्सपर्ट समोर आम्ही खुलेआम चर्चा करण्यास तयार आहे. जर कोणी मला जे भूमिका, जे स्टेप्स पोलिसांनी घेतलेले आहेत त्याचे पेक्षा काही आणखी स्ट्रिंजेंट भूमिका कोणी मला सुचवत शकतील तर आम्ही त्या चर्चावर जाण्यास पण तयार आहे. सांगण्याची अर्थ असा आहे की आम्ही डे 1 पासून कायद्याची मार्गावर ठामपणे चालू आहे, जेणेकरून जे दुर्दैवी घटना झालेली आहे, ज्यांच्यामध्ये 2 इनोसेंट लोकांची जीव गेलेली आहे, त्याचे आरोपी विरुद्ध कडक शिक्षा व्हायला पाहिजे, हीच भूमिका डे 1 पासून आहे. कोणताही प्रकारचे दबाव कोणाचाही या प्रकरणात पोलिसांवर कधी नव्हता आणि नाही आणि यापुढे पण राहणार नाही असे आम्हाला पूर्ण विश्वास आहे. आणि पोलीस कायद्याची मार्गाने चालतात, पोलीस कायद्याची मार्गावर चालू आहे. या प्रकरणात लॉजिकल कन्क्लुजन पर्यंत ठामपणे भूमिका मांडून आम्ही घेऊन जातो. सगळ्या प्रकरणामध्ये आता संजय राऊतांनी थेट असा आरोप केलाय तुमच्यावरती, तुमच्या बडतर्फची मागणी संजय राऊतांकडून करण्यात आलेली. याबद्दल मी त्यांचे वक्तव्य मी ऐकलेले नाही, परंतु आम्ही स्पष्टपणे नमूद करू इच्छितो की कोणताही प्रकारची लीगल एक्सपर्ट्स जर यायचे असतील तर यावी आमच्याकडे आणि आम्हाला सांगावी की याचेपेक्षा काही बेटर, काही आणखी चांगली, आणखी कडक भूमिका कोणताही लॉ एन्फोर्समेंट एजन्सीला शक्य होता का, त्या अशा प्रकारचे पॅनल डिस्कशनवर मी खुलेआम पब्लिकली जाण्यास तयार आहे. आम्ही आमची भूमिका आणि कारवाई यामध्ये अत्यंत कडक रीत्याने प्रथम दिवशी पासून करत आहे आणि करणार पण. सर हिंदी ब्रीफ कर लो सर. सर हिंदी ब्रीफ कर लीजिए. हिंदी बोले दीजिए फिर करके सवाल प्लीज. सर, पूरा मामला अभी तक अपडेट किया है, कितने लोग को अरेस्ट किया गया है और आगे क्या कार्रवाई रहेगी सर? इसमें पहले दिन संडे को जब ये घटना हुआ था उस दिन ही हमने इस केस में 304 आईपीसी नॉन बेलेबल ऑफेंस अप्लाई किया था. 304 ए जो कि नॉर्मली एक्सीडेंट में लगता है, उसके व्यतिरिक्त ये 304 कलम ऐड किया गया. ये कार्रवाई पुलिस के द्वारा संडे को ही की गई थी. उसके बाद हमने कोर्ट में एप्लीकेशन मूव किया था कि इस जुवेनाइल को, चूंकि ये हीनस ऑफेंस है अंडर द डेफिनेशन ऑफ जुवेनाइल जस्टिस एक्ट, इसको एडल्ट की तरह ट्रायल किया जाए. कोर्ट ने अनफॉर्चुनेटली हमारे इस एप्लीकेशन को डिसअलाउ किया था. उसके विरुद्ध हमने कल डिस्ट्रिक्ट कोर्ट में अप्लाई किया है. आज उस पर जजमेंट, उस पर निर्णय, उस पर सुनवाई होने की संभावना है. पूरी तरीके से लीगल जो भी रेमेडीज है वो हम एक्सप्लोर कर रहे हैं और हमारी आज भी यही धारणा है कि इस जुवेनाइल को जिस प्रकार का ऑफेंस उसने किया है, इसको एडल्ट की तरह ट्राई किया जाए. हमने संडे को सेक्शन 75 और सेक्शन 77 के अंतर्गत, जुवेनाइल जस्टिस एक्ट के अंतर्गत, हमने फादर को और हमने पब्स बार के मैनेजमेंट, इनको हमने एक ऑफेंस रजिस्टर किया था. ऐसे इस 5 लोगों के विरुद्ध जो ऑफेंस रजिस्टर हुई थी, कल रात 3 पब वालों को अरेस्ट किया गया था. आज उनको कोर्ट में प्रोड्यूस किया जाएगा. जो एक्यूज्ड के फादर और एक और आरोपी जो पब वाला था, उनको आज डिटेन किया गया है. उनको पुणे लाया जा रहा है. पहुंचने के बाद अरेस्ट की प्रक्रिया पूरी की जाएगी और उनको कल कोर्ट में प्रोड्यूस किया जाएगा. पुलिस इसमें पूरी तरीके से कायदेशीर जो भी लीगली संभव था और जो भी लीगल प्रावधान इस विषय में था, पुलिस ने पूरी तरीके से डे 1 से उस पाथ पे है और हम इसमें जो भी पॉसिबल है उसको करेंगे जिससे आरोपियों को इस विषय में गंभीर शिक्षा मिले।
सर अल्कोहल का ब्लड रिपोर्ट आया था, क्या मिला है? अल्कोहल का ब्लड रिपोर्ट अभी तक प्राप्त नहीं है, लेकिन आरोपी अल्कोहल कंज्यूम किया था। ये सीसीटीवी फुटेजेस और जो बिल्स की पेमेंट ऑनलाइन माध्यम से उसने की थी उससे बहुत स्पष्ट हो रहा है। ब्लड रिपोर्ट आने के बाद बाकी और क्लॅरिटी आएगी। सर एक माहिती अशी पुढे येते सर की ते जे 2 मुलं वारली त्यांचे आई वडील नातेवाईक आणि काही लोक येरवडा पोलीस स्टेशनला गेले होते घटनेनंतर, तर त्यांना पोलिसांनी अशी धमकी दिली आहे की तुम्ही जास्त काळ इथे थांबलात तर तुम्हाला गुन्हा दाखल करू आणि त्यांना वाईट ट्रीटमेंट दिलेली आहे। अशी प्रकारची गोष्टी काल पण आमचे कानात आला होता। आम्ही नातेवाईकांना संपर्क करायसाठी आम्ही या विषयावर ऑलरेडी चौकशी अधिकारी नेमलेली आहे। त्या विषयावर नातेवाईकांची जे प्राथमिक चर्चा झालेली आहे, अशी कोणत्याही प्रकारची गोष्टी झाली नसल्याची त्यांचे आतापर्यंत म्हणणं आहे। आमची भूमिका स्पष्ट आहे। यामध्ये जर कोणताही पोलीस अधिकारी कर्मचारी आरोपीला मदत करण्याच्या दृष्टिकोनातून काही घटनाक्रम केले असते किंवा नातेवाईकांना फिर्यादीला काही प्रकारचे दुर्व्यवहार करण्याची घटना समोर आली, अशा प्रकारचे अधिकारी कर्मचारीवर सक्त कारवाई करण्यात येईल ही मी स्पष्टपणे सांगतो। आमदारांचा सीसीटीव्ही आपण तपासणार होता, त्यामध्ये सर काय डेव्हलपमेंट आहे का? कारण आमदार पोहोचले होते, त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी त्यांची भूमिका संशयास्पद होती, तर काय डेव्हलपमेंट झालं का? कारण कालच आपण सांगितलं मी या विषयावर काल पण सांगितले होते, एका एसीपी दर्जाचे अधिकारीला या विषयावरची चौकशी म्हणजे तपास अधिकारी एसीपी आहे ते वेगळे, एक दुसरा एसीपी आम्ही या सर्व विषयावर चौकशी करण्यासाठी दिलेली आहे। सर्व प्रकारची पोलीस स्टेशन आणि परिसराची सीसीटीव्ही तपासत आहे। त्याबद्दल कोणत्याही प्रकारची पोलिसांनी कोणताही आरोपीला मदत केला किंवा कोणताही नातेवाईकांसाठी दुर्व्यवहार केला अशा अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल ही मी स्पष्टपणे सांगतो। सर, जी गाडी वापरली, गाडीने धडक दिली, त्या गाडीचं रजिस्ट्रेशन होतं कारण त्या गाडीला नंबर प्लेट दिसत नाही, बरोबर आहे। त्या विषयावर पण चौकशी सुरू आहे, याबद्दल आपल्याला अपडेट योग्य वेळी नक्कीच। सर इंग्लिश में बता दीजिए पूरा अपडेट अभी तक क्या हुआ है और कितने लोग अरेस्ट किया गया है इस मामले में। The incident happened on the wee hours of Sunday when two young lives were lost due to this criminal act by a juvenile accused who was traveling in a Porsche car in a very rash manner. Police had registered an offence under section 304 IPC, which is a non-bailable offence which has punishment for more than 7 years. We had moved an application to the Honorable Court that day itself requesting that this case is a heinous crime as defined under section 2 of the Juvenile Justice Act because it entails punishment of more than 7 years. Hence, under section 7 of the Juvenile Justice Act, the said accused should be tried as an adult, and we requested the court to grant us permission. We also moved another application to the Honorable Court saying that till this application is decided, the accused be remanded for 14 days in the child care home. However, unfortunately, the court was inclined not to allow both the applications, and the accused was granted bail on certain conditions, which is already in public domain. I would say that the same day we registered another offence under section 75 and 77 of the Juvenile Justice Act against the father of the accused and the management and the managers of the pubs and bars which served alcohol to this underage victim. Yesterday, in this case which was registered against the father and the pub management, 3 people named in the FIR were arrested last night. They are going to be produced today in the court, and we are going to ask for police custody of these 3 accused. The other 2 accused, with the father of the juvenile, and 1 more person was named in the FIR, have been detained at the moment. They are being brought to Pune on transit. They shall be arrest formalities shall be completed today, and they will be produced in the court tomorrow, in which we are going to request for police custody. सर, विक्टिम के फैमिली ने आरोप लगाया है कि जब जांच के समय था उस समय उनको हरेस किया जा रहा था।
तर पुणे पोलीस आयुक्त या अपघाताप्रकरणी सविस्तर माहिती देत होते। पोलीस या प्रकरणामध्ये कठोर कारवाई करतात असं पोलीस आयुक्तांनी म्हटलंय। पुणे पोलिसांवरती कुणाचाही दबाव नाही असं स्पष्टीकरण या सगळ्या वादावरती आता पोलीस आयुक्तांनी पत्रकार परिषद घेत दिलेलं आहे। अपघातावेळी आरोपीनं मद्यप्राशन केलेलं होतं अशी मोठी माहिती पोलीस आयुक्तांनी यावेळी दिलेली आहे।